परिचय करून देण्यासाठी मी पालके सरांना विनंती करते। भीमराव पाटील सर हे आपणास मार्गदर्शन करणार आहेत। डॉक्टर भीमराव पाटील सर आपल्या महाविद्यालयात ज्युनियर आर्ट मध्ये राज्यशास्त्र या विषयाचे आहेत। त्याचबरोबर त्यांनी पाली या विषयात देखील पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि ज्युनियरला सर पाली आणि पॉलिटिकल सायन्स हे दोन्ही विषय शिकवतात। 2019 साली त्यांनी PhD पदवी देखील त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर महाविद्यालयाचं वादविवाद वक्तृत्व मंडळ जे आहे या मंडळाचे सर प्रभारी प्राध्यापक म्हणून गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहेत आणि आपण बऱ्याच वेळेस सरांचं भाषण ऐकलेलं असेल, त्यांचं वक्तृत्व ऐकलेलं असेल। सरांचा आवाज किंवा सरांची भाषण शैली ही आपल्या सर्वांना मोहून टाकेल असं मला विश्वास आहे। तर आपल्यामध्ये आणि आजच्या पाहुण्यांमध्ये जास्त वेळ न घेता आपल्याला सरांचं मार्गदर्शन इथून पुढे मिळेल आणि आपण ते सर्वजण घ्याल आणि तुमच्या ज्या काही शंका असतील, प्रश्न असतील, सर त्याला अगदी समर्थपणे तुमचं शंका निरसन करतील। धन्यवाद। धन्यवाद पालके सर। त्याआधी आपण प्रमुख पाहुण्यांचं बुके आणि पुस्तक देऊन स्वागत करूया। पाटील सरांना त्यांनी त्यांचं मौल्यवान मार्गदर्शन मुलांसाठी द्यावे। मानवी जीवन मूल्यांसाठी संघर्ष करणारे, लढणारे आपल्या देशातील सर्व महामानव आणि त्या महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो। धर्मनिरपेक्षता या विषयावरील हे व्याख्यान भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या या मूल्यांप्रती निष्ठा असलेल्या भारतीय संविधानाला मी समर्पित करीत आहे। आताच प्रास्ताविक करणारे आमचे मित्र डॉक्टर पालके सर, सूत्र संचालन करणाऱ्या प्राध्यापिका श्रद्धा जाधव मॅडम, या सभागृहामध्ये पाठीमागे बसलेले सर्व आमचे प्राध्यापक बंधू आणि भगिनी, मानवी जीवन मूल्यांचे धडे घेणारे आमच्या शाहू कॉलेजचे शाहू, सद्गुणी, शीलवान, गुणवान असे माझे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आता तुम्ही एवढे शाहू आहात आणि त्या शाहूच्या विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण आणि मूल्यांचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगळी शिस्त सांगण्याची काही आवश्यकता नाहीये, कारण तुम्ही शिस्तप्रिय आहात आणि याच स्वयंशिस्तीचे, मानवतेचे, एकतेचे, सद्गुणाचे, सद्विचाराचे, सद्विवेकाचे संस्कार आपल्यावरती या मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून होत आहेत। सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, अगदी कमी वेळामध्ये चुळबुळ न करता, कारण आज विद्यार्थी कुठल्या चळवळीमध्ये काम करत नाहीत, बसल्या बसल्या चळवळ चुळबुळ करायला लागलेले आहेत, पण आमचे विद्यार्थी असे करणार नाहीत। आपण एक विषय समजून घेणार आहोत। कला, वाणिज्य, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान शाखेतील पदवी वर्गाच्या विद्यार्थ्यांना धर्मनिरपेक्षता या संविधान मूल्यांची ओळख करून द्यायची आहे।
म्हणून धर्मनिरपेक्षता हा व्याख्यानाचा विषय घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. जे कला शाखेचे विद्यार्थी आहेत, विशेषतः जे समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांनी कधीतरी आपल्या वर्गामध्ये धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान या अनुषंगानं एक चर्चा ऐकली असेल, आपल्या सरांचं अध्यापन ऐकलं असेल. पण जे विज्ञान शाखेला आहेत, जे वाणिज्य शाखेला आहेत, जे विज्ञान शाखेला आहेत, या विद्यार्थ्यांना तशी ही मूल्य, हे संविधान मूल्य अगदीच अपरिचयाचं आहे. म्हणून तो विषय आणि हे मूल्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. मुलांनो, कोरोनाच्या साथीच्या रोगापेक्षाही आज, आता कोरोना संपलाय असं समजूया आपण, पण कोरोना साथीच्या रोगापेक्षाही आज जाती धर्मांधतेची आणि कट्टरतेची साथ भयानक आणि भयंकर. बरोबर, कोरोना साथ परी ते कधीतरी जाणार आहे, पण जातीची, धर्मांधतेची, विषमतेची, अंधरूढीची साथ समाजामध्ये एवढी भयंकर आहे आणि ही जाती धर्मांधतेची, कट्टरतेची, हिंसाचाराची साथ जर मला नष्ट करायची असेल तर भारतीय संविधान रूपी जीवन मूल्यांची लस आता प्रत्येकानं घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती लस म्हणजे हे व्याख्यान. आता ही लस आपल्याला घ्यायची आहे, संविधान मूल्यांच्या विचाराची लस घ्यायची आहे. कोरोनाची लस घेतली तर 2-3 वर्षांनी तिचा क्षमता कमी होणार आहे, परंतु मानवी जीवन मूल्यांची, संविधानाच्या विचाराची जर लस आम्ही घेतली, ते विचार जर आम्ही आत्मसात केले तर नक्कीच आमच्या आयुष्यामध्ये हे विचार आम्हाला एक नवी दृष्टी निर्माण करून देणार आहेत, आमचं जीवन बदलणार आहे. म्हणून या व्याख्यानाच्या माध्यमातून मूल्य म्हणजे काय, मूल्य शिक्षण म्हणजे काय, मूल्य शिक्षणाची आवश्यकता काय, आणि मग एक धर्मनिरपेक्षता हे मूल्य अर्थ. धर्मनिरपेक्षतेमध्ये 2 अर्थ आहेत, एक धर्म आणि निरपेक्षता. संविधानातली तरतूद, धर्मनिरपेक्षतेचा इतिहास, अर्थ, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांची आज आवश्यकता काय आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय अडथळे आहेत. मुलांनो, धर्मनिरपेक्षता हे मूल्य खूप वादातीत आहे, याच्याबद्दल अनेक मतभेद आहेत, अंमल करताना खूप समस्या आहेत, अडचणी आहेत. इकडे लक्ष द्या, खूप अडचणी आहेत, समस्या आहेत. तुमच्यामधूनच अनेक वेगवेगळे परस्पर विरोधी प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे आणि तो मला दिलेला आहे व्याख्यानासाठी. थोडं लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि समाजामध्ये जगत असताना या जीवन मूल्यांचा आपण अंगीकार कसा केला पाहिजे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण मूल्य म्हणजे काय हे पाहणार आहोत. मूल्य म्हणजे किंमत नसून ती मनाची उन्नत अवस्था. मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूची बाजारातली किंमत नाहीये, मूल्य म्हणजे मनाची उन्नत अवस्था आहे. सत्य, शिव, सुंदर ही मनोभावना म्हणजे मूल्य आहे. मूल्य व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि विश्वाला समन्वय निर्माण करणारे हे मूल्य एक मानवी जीवन मूल्य आहे. मूल्य शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी आणि परीक्षेत लिहून पास होण्यासाठी नाही. आता किती विद्यार्थी खरंच ऐकावं म्हणून आलेत, का अनिवार्य केले म्हणून आलेत, का हजेरीसाठी आलेत, का हे नाही, तुम्ही दोन्ही आहात, कशासाठी नाही आलेला. पण हे संविधान मूल्य आम्हाला समजून घ्यायचं आहे, कारण मी या भारताचा नागरिक आहे, एक जबाबदार नागरिक आहे आणि हे माझ्या संविधानात लिहिलेलं आहे आणि ते मूल्य मला समजून घ्यायचं आहे. म्हणून मला शिकवण्यासाठी, शिकण्यासाठी आणि परीक्षेत लिहून पास होण्यासाठी नाही, तर ते आचरणात आणण्यासाठी आहे, मन उन्नत करण्यासाठी आहे, देश आणि विश्व आणि समाज एकसंध करण्यासाठी संविधान मूल्यांमधलं हे धर्मनिरपेक्षता मूल्य मला शिकायचं आहे. माणसाचं माणूस पण घडवतात ते जीवन मूल्य.
जीवन मूल्यांचा संबंध माणसाच्या जगण्याशी असतो. मूल्य माणसाच्या जगण्याचा आधार असतो. महापुरुषांची आणि संविधानाची श्रेष्ठता त्यांनी स्वीकारलेल्या जीवन मूल्यात असते. माणसाचे क्रौर्य आणि दुर्गुण नष्ट करण्यासाठी माणसाला मूल्य शिकवण्याची आवश्यकता आहे. मूल्य व्याख्यानाचा विषय नाही, मूल्य जगण्याचा विषय. मूल्य व्याख्यानाचा विषय नाही आहे, मूल्य जगण्याचा विषय आहे. दुर्गुण साथीच्या रोगासारखे पसरतात, तर सद्गुण सुगंधासारखे दरवळतात. आणि हे सद्गुण सुगंधासारखे असल्यामुळं आपल्याला समाजामध्ये ते सांगावं लागतं, शिकवावं लागतं. म्हणून सद्गुण रूपी जीवन मूल्यांची आज समाजाला फार मोठी गरज आहे. मूल्य विज्ञानाचा विषय नाहीये. आमचे जे विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत ते प्रयोग करतात. एखादा गुलाबाचं फुल जर आमच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याला दिलं तर त्याचं तो ऑपरेशन करणार. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला दिलं तर तो मार्केटमध्ये जाऊन त्याची किंमत करणार. आणि कला शाखेच्या विद्यार्थ्याला दिलं तर ते कुणाला तर देणार. किंवा त्या गुलाबावर एखादी कविता करणार. फुल एक आहे पण दृष्टिकोन अलग अलग आहे, बघण्याचा दृष्टिकोन अलग आहे. तसं विद्यार्थी मित्रांनो, मूल्य हे अतिशय महत्वाचं आहे. माझं तर स्पष्ट मत आहे की कोरोनामध्ये डॉक्टर लोकांनी एवढ्या शिव्या घातल्या. याचं कारण काय की अलीकडे अभियांत्रिकी शाखेला किंवा माहिती तंत्रज्ञान शाखेला, विज्ञान शाखेला, वैद्यकीय शाखेला मूल्य शिक्षण अनिवार्य करणं आवश्यक आहे. तुम्ही डॉक्टर व्हा, अभियंता व्हा, IAS व्हा, IPS बना, पण अगोदर चांगला माणूस बना. हे अत्यंत महत्वाचं आहे. काळ्याचे दोन अर्थ असतात, ऐकून घ्या फक्त. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, की आम्हाला आधी माणूस बनायचंय, चांगला माणूस बनायचंय. त्यासाठी जीवन मूल्यांची आवश्यकता आहे. विज्ञान शिकवणं वेगळं, विज्ञान शिकवणारेच प्राध्यापक आपल्या कॉलेजचे नाही बरं. विज्ञान शिकवणारे लोक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारते त्याची गॅरंटी नाहीये. विज्ञान शिकवणं वेगळं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणं वेगळं. म्हणून विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणून आम्ही विज्ञान शिकतो, शिकवतो, विज्ञानाचे फायदे घेतो, पण वैज्ञानिक दृष्टिकोन घेत नाही. ही खरी शोकांतिका आहे. आणि मग विज्ञानाचे पदवीधर सुद्धा विज्ञानाच्या विरुद्ध वागतात. म्हणून गणित, रसायन, जीव, भौतिक, वाणिज्य, काय अकाउंट वगैरे जे काय काय असतं, SP वगैरे, यांचा विषय मूल्य नाही. लक्षात ठेवा, हे मूल्य शिकवत नाही. गणितामध्ये आहे का धडा पहिला खरं बोलावं, खोटं बोलू नये, चारित्र्य म्हणजे काय, सद्गुण म्हणजे काय. गणिताचा त्याचा संबंध नाही, रसायनाचा त्याचा संबंध नाही आहे, भौतिक शास्त्राचा संबंध नाही आहे. मग मूल्य कुठे शिकायला मिळतात? मूल्य कीर्तनामध्ये, मूल्य पाली भाषेमध्ये, मूल्य मराठीमध्ये, मूल्य कीर्तनामध्ये, मूल्य तुकोबाच्या अभंगामध्ये, मूल्य बुद्धाच्या सूत्रामध्ये, मूल्य महावीरांच्या सूत्रामध्ये, मूल्य कबीराच्या दोह्यामध्ये, मूल्य तुकोबाच्या अभंगामध्ये, नामदेवाच्या अभंगामध्ये, तर बहिणाबाईच्या कवितेमध्ये आपल्याला मूल्य शिकायला मिळतात. आणि म्हणून हे मूल्य समाजासाठी आवश्यक आहे. आज आमचे विद्यार्थी शिक्षण न घेता सैराट होऊन हैदराबादला जायला लागले. हे आहे का मूल्य? कर्तव्य हे मूल्य जर असेल तर माझ्या आई वडिलांनी शाहू कॉलेजमध्ये मला कशासाठी पाठवलेलं आहे याची जाणीव असणं म्हणजे हे खरं जबाबदारीचं मूल्य आम्ही स्वीकारेल असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून ज्या शिक्षणातून मूल्यांचे धडे दिले जातात त्याला मूल्य शिक्षण म्हणतात. मानवी नीती, सदाचार, सत्य आणि अहिंसा हे मानवतेचं शिक्षण मूल्यांमधून दिलं जातं. ज्ञान, विज्ञान आणि नीतीचं शिक्षण. म्हणून परीक्षेतील गुणांसोबतच सद्गुण सुद्धा महत्वाचे आहेत. आम्हाला नुसतेच मार्कवान नको आहेत, आम्हाला गुणवान सुद्धा हवे आहेत. म्हणून तुम्ही गुणवान आहात. एखादा डॉक्टर आहे, खूप शिकलेला आहे, पण तो जर सद्गुणी नसेल तर त्याच्या शिक्षणाचा काही फायदा नाहीये. म्हणून परीक्षेतले गुण आणि आपल्या ठाई असलेले सद्गुण हे एकत्रित करून आम्हाला आमचं व्यक्तिमत्व बनवायचं आहे. म्हणून अशा मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. जे मूल्य जगतात ते महात्मे होतात आणि जे मूल्य पायदळी पळतात ते राक्षस बनतात. हा इतिहास आहे.
आणि म्हणून आम्हाला मूल्य अंगीकारायचे, आम्हाला महामानव आणि त्या महामानवाने सांगितलेल्या मार्गाने जायचं आहे. म्हणून भारतीय समाजामध्ये हे मूल्य अत्यंत महत्वाचे आहेत, जी आमच्या भारतीय संस्कृतीनं, आमच्या संतांनी, आमच्या महामानवांनी आम्हाला दिले. आणि हेच मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये, मूलभूत हक्कामध्ये, नीतिदर्शक तत्वामध्ये आणि मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट केले. पण आज घर स्वच्छ आहेत, पण माणसाचे मन अस्वच्छ होत चाललेले आहेत. मग असं का होतंय? आज घराची उंची वाढली, पण घरात राहणाऱ्या माणसांची उंची कमी होत चालली. हा मूल्यांचा अभाव आहे. आज रस्ते रुंद आहेत, पण दृष्टी अरुंद होत चालली. हा मूल्यांचा अभाव आहे. आज शिक्षण आणि पदव्या भरपूर आहेत, पण शहाणपणा कमी होत चाललाय. हा मूल्यांचा अभाव आहे. पैसा आणि भौतिक साधनं भरपूर आहेत, पण माणसानं माणसाशी कसं वागावं हे मात्र कळत नाही. हा मूल्यांचा अभाव आहे. माणसातलं पशुत्व दूर करून माणसातलं माणूस पण जागं करणं म्हणजे मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून माणसातले दुर्गुण नष्ट करणं आणि सद्गुणांची निर्मिती करणं, यासाठी मूल्य शिक्षण आणि यासाठी व्याख्यान आहे. न करणी करे तो नर का नारायण म्हणत आहे. याचा अर्थ असा आहे की आम्हाला माणसात मधलाच महादेव जर जागृत करायचा असेल तर नक्कीच त्याला योग्य सुसंस्कार आणि जीवन मूल्यांच्या शिक्षणाची आवश्यकता आहे. ते कुटुंबामध्ये, शाळेमध्ये आणि समाजामध्ये अशा प्रकारचे मूल्य, शिक्षण आणि त्याचे धडे दिले जातात. माणूस जन्माला येतो, पण माणुसकी निर्माण करावी लागते. आणि ती माणुसकी निर्माण करण्यासाठी मानवी जीवन मूल्य शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. भूक लागणं ही प्रवृत्ती आहे. आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला देणं संस्कृती आहे, तर दुसऱ्याच्या ताटातली अर्धी भाकर ओढून खाणं ही विकृती आहे. आणि विकृती जर आम्हाला संपवायची असेल तर अशा मानवी जीवन मूल्यांची आवश्यकता, त्या शिक्षणाची आवश्यकता, त्या धड्यांची आवश्यकता, त्या संस्काराची आवश्यकता आहे. आणि मग आज समाज कोणत्या स्तराला जाऊन पोहोचलाय? अंतर्गत कलह, अराजकता, द्वेष भावना, बेशिस्त, भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वार्थ, क्रूरता, कौटुंबिक वाद, नात्यातला दुरावा, पैसा सर्वस्व, वैफल्य, नैराश्य, हत्या, आत्महत्या, धावपळ, दुर्दैव, ताणतणाव, सत्तेची लालसा, मनोरुग्ण. आता मनोरुग्ण तर किती वाढलेत? प्रत्येक जण 10% पागल आहे. आलं का लक्षामध्ये? अभ्यासाचा ताण, प्राध्यापकाला शिकवायचा ताण. आता आपल्याला वाटतंय IAS आणि IPS मला व्हायचंय, पण एखाद्या IAS आणि IPS जाऊन तुम्ही मुलाखत घ्या, त्याला विचारा जाऊन नोकरी बरी आहे का? त्याला म्हणते कधी राजीनामा देईल, कारण एवढा ताण आहे. साहेब सह्या करायला आहेत, एवढे रजिस्टर आहेत, एवढ्यावर फाईल आहेत की त्या फाईल मध्ये त्यांना शोधणं अवघड होऊन बसलेलं आहे. एवढं काम आहे, एवढा मानसिक ताण आहे, बौद्धिक काम आहे. त्याच्यामुळे मनोरुग्णतेची संख्या वाढायला लागलेली आहे. मानसिक ताण तणाव वाढायला लागलेले आहेत. बौद्धिक श्रम जास्त आणि शारीरिक श्रम कमी. त्यामुळं बीपी आणि शुगर सारखे भयानक रोग वाढलेले आहेत. त्यामुळं आज मानसिक ताण तणाव वाढलेले माणसं अध्यात्माकडे वळतायत. कोणी ओम शांतीकडे जात आहे, कोणी स्वामी समर्थाकडे जात आहे, कोणी अम्मा भगवानकडे जात आहे, तर कोणी आणखी काय ते आसाराम बापूकडे जात आहे. मुलांनो, मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना सांगितलं, अरे लोक इकडे का जातात, तुमच्याकडे का येत नाहीत? त्या लोकांना मानसिक शांतीची गरज आहे. तिथं गेलं की त्याला बरं वाटतंय आणि मग लोक तिकडे जोडायला लागले. मग त्या लोकांना मी पर्याय दिला पाहिजे. आज लोकांना मानसिक शांती हवी आहे. मानसिक तणावाखाली लोक आहेत. नट्या सुद्धा आत्महत्या करतायत. कमी काय आहे सांगा? का लोक आत्महत्या करतायत? पैसेवाले करतायत, गरीब आत्महत्या करतायत, नोकरी लागलेले करतायत, नोकरी न नसलेले करतायत. मग हा प्रॉब्लेम, ही समस्या समाजामध्ये का निर्माण झाली, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. आणि अशा वैफल्यग्रस्त, टेन्शनग्रस्त आणि टेन्शन बॉम्ब हा घराघरामध्ये आहे. आज अणुबॉम्बची भीती नाही, तर टेन्शन बॉम्बची भीती प्रत्येकाला निर्माण झालेली आहे. आणि हा टेन्शन बॉम्ब जर आम्हाला कमी करायचा असेल तर मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे, नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे, सदाचार, नीती, मानवतेची आवश्यकता आहे. आणि हेच आपल्याला भावी जीवनामध्ये जीवन जगत असताना हे तत्वज्ञान अतिशय मौलिक ठरणार आहे. म्हणून आळशी वृत्ती, झटपट श्रीमंती, अवास्तव गरजा,
अतिहाव, अविश्वास, शोषण, व्यसनाधीनता, दहशतवाद, जातीवाद, गुंडगिरी, महायुद्धे आणि पर्यावरणाच्या संकटाने आज आमचा समाज कंगाल बनलेला आहे. माणसं कंगाल बनायला लागलेत. माणसं बाहेरून स्वच्छ दिसालेत पण मनानं अस्वच्छ आहेत. आणि अशा माणसांना आपल्याला शांततेकडं, एकतेकडं, एकाग्रतेकडं जर घेऊन जायचं असेल तर तिथं विज्ञान, गणित, रसायन, फिजिक्स, अकाउंट याच्यापेक्षाही माणसाला मानवतेचं शिक्षण, नीतिमूल्यांचं शिक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा विषय आहे. आज अनाचार, दुराचार, व्याभिचार, गुंडाचार, स्वैराचार, भ्रष्टाचार, अत्याचार, तिरस्कार आणि दंभाचार इतके आर वाढलेले आहेत. आणि मग चंगलवाद आणि भोगवाद वाढलेला आहे. मूल्य ढासळलेली आहेत, संवेदना कोसळलेल्या आहेत, मन बोथट झालेली आहेत. आणि मग अशा कंगाल आणि आतून सुख हरवून बसलेल्या समाजाला नक्कीच सुसंस्कृत करण्यासाठी आपल्याला काय मूल्य शिक्षणाची गरज आहे. आज थोडस लक्षपूर्वक आहे का, आज वाघापेक्षा, सिंहापेक्षाही शेजाऱ्याची जास्त भीती वाटायला लागली. बरोबर, शेजारी कोण, तो वाघापेक्षाही भयानक वागायला लागलेला आहे. म्हणून मग असं माणसं का वागायला लागले, माणसातलं पशुत्व जागृत का व्हायला लागलं, माणूस पशुपेक्षा हीन का वागायला लागलेला आहे. याचा अर्थ तत्वाविना राजकारण, श्रमाविना संपत्ती, चारित्र्याविना शिक्षण आणि नीतीविना विज्ञान निरर्थक आहे. म्हणून विज्ञानाला मूल्यांची गरज आहे, विज्ञानाला नीतिमूल्यांची गरज आहे. त्याशिवाय आपलं विश्व परिपूर्ण विकसित होऊ शकत नाही. हे आता सर्व जगाला कळलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र शासनानं एक जीआर काढलेला आहे आता की 35 मिनिटाच्या पिरियड ऐवजी 30 मिनिटाचा तास असेल आणि 5-5 मिनिट एकत्र करून आता शाळेमध्ये गेल्यानंतर मुलांना पहिला अर्धा तास हा नीती मूल्यांचा पाठ अनिवार्य ठेवलेला आहे. आणि तोच पाठ आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अनिवार्य केलेला आहे. कारण तुमच्यामधून आम्हाला चांगले सद्गुणी विद्यार्थी जर निर्माण करायचे असतील तर अशा नीती मूल्यांची आवश्यकता आहे. म्हणून चांगला, सुसंस्कृत, सद्गुणी, विवेकनिष्ठ, शीलवान, गुणवान जर माणूस निर्माण करण्यासाठी अशा मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून आमची बहिणाबाई चौधरी म्हणते, मानसा मानसा तुझी नियत बेकार, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बर गोठ्यातलं जनावर. म्हणजे माणसापेक्षा गोठ्यातलं जनावर चांगलं आहे असं म्हणण्याची वेळ तिला का आली. हे मूल्य शिक्षण आहे. मानसा मानसा कधी होशील रे माणूस, मानसा मानसा कधी होशील रे माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे काणूस. माणसं कांस बनायला लागले आणि मग गरज पडली मूल्य शिक्षणाची आणि नीती मूल्यांची. म्हणून आता आपल्याला मूल्य शिक्षण आणि मूल्य म्हणजे काय हे पाहिल्यानंतर धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता हे मूल्य समजून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर एक मुलगा नातू आजोबाकडे गेला आणि आजोबाला म्हणाला, आजोबा सध्या स्पर्धा नाही असं मला क्षेत्र सांगा. कोणत्या क्षेत्रामध्ये स्पर्धा नाही त्या स्पर्धेत मला जायचंय, त्या क्षेत्रामध्ये मला जायचंय. त्यावेळेस आजोबा आपल्या नातूला सांगतायत, हे पहा बाळा, असं एक क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये कसलीच स्पर्धा नाही. मग असं कोणतं क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये मला जायचंय. मग आजोबा त्या नातवाला सांगतात, हे बाळा, माणूस म्हणून चारित्र्यवान जगण्याचं असं एक क्षेत्र आहे की त्या क्षेत्रामध्ये कसलीच स्पर्धा नाही आणि तुला त्या क्षेत्रामध्ये जावं लागेल. म्हणजे आज माणूस म्हणून जगण्यासाठी सत्यानं, नीतीनं आणि मानवतेनं सदाचार संपन्न अशा क्षेत्रामध्ये जगण्यासाठी खरोखर स्पर्धा नाही. आणि या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे आणि एक चांगला माणूस, जबाबदार माणूस, नागरिक म्हणून आपण जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून शाळा या नुसत्याच धडे शिकवणाऱ्या शाळा नाहीत तर चारित्र्य संवर्धनाच्या कार्यशाळा निर्माण झाल्या पाहिजेत. आणि तुमच्यासारखे भाजलेल्या पक्क्या विटा देश बांधण्यासाठी समाजामध्ये गेलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून असे धडे देण्याची आवश्यकता आहे. पण मुलांनो, आता बघा, माणसांना नीती शिकवण्यासाठी अनेक विषय. खरं तर धर्म हा माणसाला माणुसकी शिकवण्यासाठीच निर्माण झालेला आहे.
पण कसं होतं माहितीये का, नदीचं आयुष्य, नदीचं पात्र किंवा नदीची रुंदी लांबी जशी जशी वाढत जाते तसं नदीचं प्रदूषण अधिक वाढत जातं, तसं धर्म जसं आयुष्य वाढत जातं तसं धर्माचं प्रदूषण वाढत जातं. आणि काही स्वार्थी लोक धर्मामध्ये कर्मकांड घुसवण्याचं काम करतात आणि म्हणून धर्म प्रदूषित केले जातात. म्हणून असं म्हटलं गेलं, घर 10 वर्षांनी दुरुस्त करावं, घर 10 वर्षांनी दुरुस्त करावं, रस्ता 15 वर्षांनी दुरुस्त करावा आणि धर्म 100 वर्षांनी दुरुस्त करावा लागतो. कारण धर्मामध्ये असे दांभिक लोक स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दांभिकपणा निर्माण करतात. कारण जे धर्म मूल्य आणि नीती शिकवण्यासाठी निर्माण झाले तेच धर्म दांभिक आणि कर्मकांड प्रधान धर्म होऊन बसतात आणि मग आम्हाला धर्माच्या माध्यमातून जे चांगलं शिकायला मिळायला पाहिजे होतं ते मिळत नाही. मग निर्माण होतात असे दांभिक महाराज, कसे बुवा बापू आणि खिसे कापू अशा प्रकारचे बापू जर निर्माण व्हायला लागले तर आम्हाला मूल्य कोण शिकवणार. मग धर्माकडून आम्ही जी अपेक्षा करायची ती अपेक्षा जर मिळत नसेल तर मग जगद्गुरु तुकोबासारख्या कीर्तनाची आणि संत गाडगेबाबांसारख्या कीर्तनाची आणि त्या मूल्यांची आम्हाला आवश्यकता आहे. म्हणून गाडगेबाबा निरक्षर होते, ते कीर्तन करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर MA PhD होते, पण ते खिशातला हातरुमाल काढायचे, जमिनीवर अंतरायचे आणि गाडगेबाबांचं कीर्तन ऐकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जायचे. हे का? कारण गाडगेबाबा जो संदेश देत होते तो संदेश मानवी जीवन मूल्यांचा, नीतिमत्तेचा संदेश देत होते आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कीर्तनाचा विषय घेतला होता. म्हणून त्यांच्या ते कीर्तनाचे रसिक होते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, माणसाचा इतिहास अब्जावधी वर्षाचा आहे, पृथ्वीचा इतिहास अब्जावधी वर्षाचा आहे, पण धर्माचा इतिहास कोण सांगेल किती हजार वर्षाचा आहे? एका विद्यार्थ्याने सांगितलं, ज्यांचं समाजशास्त्र आहे, धर्माचा इतिहास किती हजार वर्षाचा आहे? कोण सांगेल? हा, ती सांगतो. एक मिनिट. हा, बरं, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, या पृथ्वीचा इतिहास आणि आदि मानवाचा इतिहास सांगायचं का? हा, आणि आदि मानवाचा इतिहास आणि माणसाचा इतिहास हा कोट्यावधी अब्जावधी वर्षाचा आहे. परंतु धर्माचा इतिहास फक्त आणि फक्त 5000 वर्षाचा आहे. म्हणजे हे 2000 वर्ष आणि इसवी सन पूर्व 3000 वर्ष. 5000 वर्षाच्या पूर्वी कुठलाही धर्म नव्हता या पृथ्वीवर. तुम्ही जर भोपाळला गेलात तर एक भीमबेटका म्हणून डोंगर आहे, भीमबेटका डोंगर. कृपा करून एकदा भीमबेटकाला तुम्ही भेट द्या. त्या भीमबेटकावर एक नैसर्गिक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये इसवी सन पूर्व 10,000 वर्षापूर्वी माणसानं काढलेले चित्र आहे. बघा, त्या चित्रामध्ये काय आहे? कुठल्याही रामाचं, रावणाचं, महादेवाचं, शंकराचं चित्र नाहीये, कुठल्याही धर्माचं चित्र नाहीये. मग काय आहे ते चित्र? ते चित्र गाय, बैल किंवा हरिण, वाघ याचं चित्र आहे. म्हणजे याचा अर्थ इसवी सन पूर्व 10,000 वर्षाच्या काळामध्ये त्या भीमबेटकामध्ये आदि मानवानं काढलेलं चित्र हे कुठल्याही धर्माशी संबंधित नाही. कारण देव नावाची संकल्पना त्याला माहिती नव्हती, धर्म नावाची संकल्पना माणसाला त्यावेळेस माहिती नव्हती. म्हणून धर्माचा इतिहास 5000 वर्षाचा आहे. तुम्ही सिंधू संस्कृती ऐकली असेल, त्या सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा एक मोठं स्नानगृह सापडलेला आहे, परंतु कुठलंही मंदिर आणि कुठल्याही देवाची मूर्ती सापडलेली नाही. एक दाढीधारी माणूस आणि एक बैल सापडलाय,
जैन समाजाच्या लोकांचं म्हणणं आहे की ते आमच्या धर्माचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर शैव धर्माच्या लोकांचं म्हणणं आहे की ते आमच्या धर्माचं प्रतीक आहे. पण एक अभ्यासक म्हणून मी सांगतो की ते कोणत्याही धर्माचं प्रतीक नाही. त्याच्यावर कुठल्याही धर्माचा कसल्याही प्रकारची सिंबॉल नाही आहे. म्हणून आपल्याला स्पष्टपणे सांगता येतं की सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा लोकांनी कोणताही धर्म निर्माण केलेला नव्हता. आणि मग निर्माण होतो प्रश्न की 5000 वर्षाच्या पूर्वी जर धर्म नव्हता तर माणसं होते पण धर्म नव्हता. मग हे माणसं कोणता धर्म पाळत होते तर हे माणसं निसर्गाचा मानवी जीवन मूल्यांचा धर्म पाळत होते. हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, धर्म नैसर्गिक नाही तर धर्म मानव निर्मित आहे. हे लक्षात ठेवा. धर्म हे मानव निर्मित आहे. धर्म निसर्ग निर्मित नाही. निसर्गानं माणसाला निर्माण केलं पण निसर्गानं धर्माला निर्माण केलेलं नाही. माणसानं धर्माला निर्माण केलं आणि मग गल्लत निर्माण झाली की मग माझा धर्म श्रेष्ठ का त्यांचा धर्म श्रेष्ठ. आणि म्हणून मग या जगामध्ये धर्मावरून संघर्ष निर्माण झाले, महायुद्ध निर्माण झाले. महायुद्धामध्ये जेवढे लोक मेले त्यापेक्षा कितीतरी पटीने लोक धर्माच्या नावानं या जगामध्ये मेलेले आहेत. म्हणून आपण धार्मिक दृष्ट्या आता संवेदनशील राहणं गरजेचं आहे. आणि माझा विषय सुद्धा खूप संवेदनशील आहे. म्हणून मी विषय मांडत असताना आपल्याला सांगतोय, अहिंसा परमो धर्म, हा दया ही धर्म आहे, सत्य ही धर्म आहे. अहिंसा, सत्य, दया, प्रेम, अस्तेय, शांती, सेवा, शील, सदाचार ही धर्म आहे. आणि मग अशा धर्माची आज खरी आवश्यकता आहे. म्हणून अंधरूढी पाळणं म्हणजे धर्म नाही. प्रत्येक धर्मात काही कालबाह्य रूढी आहेत. पण आज आम्ही आमच्या धर्माला एवढे चिपटून बसलो. आता तुम्हाला माहिती असेल मी कुठल्या धर्माचा उल्लेख करणार नाही. अनेक पेपर मध्ये अनेक घटना यायला लागल्यात. बरेच प्रश्न गाजायला लागले. तुम्ही पाहत आहात काही लोक म्हणतात मला संविधान महत्वाचं नाही, मला कायदा महत्वाचा नाही, माझ्या धर्माचा नियम महत्वाचा आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही तुमच्या धर्माचे नियम पाळत असताना, ते धर्म नियम पाळत असताना त्या धर्म नियमामधली चिकित्सा आणि त्या धर्म नियमातला विज्ञानिष्ठपणा सुद्धा पाळणं बंधनकारक आहे. कारण धर्माचे नियम आणि धर्माचं आचरण हे राष्ट्राशी, राष्ट्रनिष्ठेशी, कायद्याशी आणि संविधानाशी पूरक असणं गरजेचं आहे. म्हणजे धर्मनिरपेक्षता आहे. म्हणून धर्म श्रद्धेच्या नावाने अंधरूढीचं पालन करणं, पोशाखावरून, कपड्यावरून, प्रार्थनेवरून, विवाह, घटस्फोट, कुटुंब, देव, केस वाढवणं, दाढी वाढवणं, मुंडन करणं, नदी स्नान करणं, अस्थींचं विसर्जन करणं, भाषा, ग्रंथ प्रमाण्य यावरून आपल्या देशामध्ये वेळोवेळी अनेक वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. प्रार्थनास्थळे, सण, उत्सव, आहार, विहार, संस्कार, शस्त्र बाळगणं. आता बघा तुम्ही मागं काय झालं की शीख सोडले तर तुम्हाला हातामध्ये तलवार घेऊन, करपान घेऊन फिरायला बंदी आहे. तुमच्यावर शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल होतो. आणि मग संसदेमध्ये पंजाब मधून बरेच खासदार निवडून आले खासदार म्हणून. आता नियम आहे की तुम्हाला शस्त्र घेऊन जाता येणार नाहीये. मग बरेच की आमचे खासदार शीख समाजातून आलेले संसदेमध्ये तलवारी घेऊन निघाले. मग आता आपला कायदा सांगतो की तुम्हाला तलवार घेऊन आणि कृपान घेऊन समाजामध्ये फिरता येणार नाही. तिथं संसद आहे. आणि मग प्रश्न निर्माण झाला. त्यांनी सांगितलं आमच्या धर्मात असं सांगितलेलं आहे की तुम्ही बाहेर फिरताना कृपान आणि तलवार घेऊन फिरलं पाहिजे. मग संसद असो की काही असो, आमचा तो धर्माचा अधिकार आहे. मग कसं करणार? आम्हाला सांगितलं घराबाहेर फिरताना शांततेनं फिरा, हातामध्ये काही शस्त्र घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. हे आमच्या धर्मामध्ये सांगितलं, बौद्ध धर्मामध्ये सांगितलं, शीख धर्मामध्ये ते सांगितलं. मग मला सांगा, असे वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात. पण आपण धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारलेलं आहे. पण प्रत्येक धर्मीयांनी वैयक्तिक पातळीवर आता विचार करून धर्म नियम आणि धर्माचं आचरण करण्याची आवश्यकता आहे. माझं स्पष्ट मत आहे, कालबाह्य धर्माच्या परंपरा, काल विसंगत धर्माचे नियम
हे आम्ही स्वतःहून सोडून दिले पाहिजेत. अवैज्ञानिक धर्मनियम सोडून दिले पाहिजेत आणि धर्मनिरपेक्षता या जीवन मूल्यांचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. पर्यावरण पूरक धर्माचे सण, पर्यावरण पूरक धर्माचे उत्सव साजरे करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून काल सुसंगत पर्यावरण पूरक विज्ञाननिष्ठ धर्मनियम पाळून आम्ही धर्मनिरपेक्षता पालन करण्याची आवश्यकता आहे. मुलांनो, भारताचं संविधान लिहिलं गेलं 26 जानेवारी 1950 ला ज्यावेळेस संविधान लागू केलं त्यावेळेस संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता हे मूल्य नव्हतं. बघा, सुरुवातीला धर्मनिरपेक्षता हे मूल्य नव्हतं. प्राध्यापक के.टी. शहा यांनी अनेकदा विनंती केली की बाबा धर्मनिरपेक्ष शब्द टाका संविधानामध्ये, सरनाम्यामध्ये, परंतु टाकण्यात आला नाही. परंतु घटनेचं 5 ते 1 कलम, 14 ते 18 कलम, 25 ते 28 कलमामध्ये मात्र धर्मनिरपेक्षता अप्रत्यक्षपणे सांगितली होती. आणि मग 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे 2 शब्द भारताच्या संविधानामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि म्हणून आज आपल्या संविधानाच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्षता हे जीवन मूल्य समाविष्ट केलेलं आहे. आणि मग आम्हाला भारतीय संविधानानं हे धर्मनिरपेक्षता हे जीवन मूल्य दिलेलं आहे. किती मोठी क्रांती केली संविधानानं. हजारो वर्ष ज्या स्त्रीला गुलाम केलं होतं ज्या धर्मग्रंथानं, मग असा एक ग्रंथ आहे संविधानाचा की त्या ग्रंथानं हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे. आणि तेच संविधान आम्ही वाचतो का? त्या संविधानाने आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला, धर्मनिरपेक्षतेचा अधिकार दिला. अहो, गाव कुसाबाहेर उभा राहून पाटील पांडे देशमुखांना नमस्कार करणारा माणूस, गावा कुसाबाहेरचा माणूस संविधानामुळे गावचा सरपंच झाला ना, देशाचा राष्ट्रपती झाला. हे संविधानाची ताकद आहे. आणि मग याच संविधानानं आम्हाला मानवी हक्क दिले. म्हणून संविधान हे पुस्तक नाही मुलांनो, थोडं लक्षपूर्वक ऐका. संविधान हे पुस्तक नाही तर भारतीय समाजाच्या रक्षणाचं कवच कुंडल आहे. हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तुमचं आमचं रक्षणाचं कवच कुंडल आहे, मानवी हक्काचा जाहीरनामा आहे. इतकंच नाही तर इथं बसलेल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार, वेतन मिळवण्याचा अधिकार, नोकरी मिळवण्याचा अधिकार, पगारीसह सुट्ट्या घेण्याचा अधिकार, हा सगळा संविधानाने आम्हाला दिलेला आहे. म्हणून ही सामाजिक क्रांती कोणत्या देवामुळे झाली नाही, ही सामाजिक क्रांती कोणत्या धर्मग्रंथामुळे झाली नाही, ही सामाजिक क्रांती संविधानामुळे झालेली आहे. आणि संविधानामुळे ही क्रांती घडून आलेली आहे. म्हणून संविधानाने आम्हाला हा एक महत्वाचा धर्मनिरपेक्षता हे जीवन मूल्य आम्हाला संविधानाने दिलेलं आहे. आणि म्हणून हा संविधानाने दिलेला धर्मनिरपेक्षतेचा हा अधिकार अर्थात हे मूल्य समजून घेत असताना पुस्तकातली प्रार्थना, संविधानाची उद्देश पत्रिका वाचताना, ऐकताना बरी वाटते, आचरण करताना मात्र काळजावरची सुरी वाटते. हे मात्र खूप अवघड आहे. तरी सुद्धा आपल्याला हे संविधान मूल्य, धर्मनिरपेक्षता मूल्य आपण समजून घेत असताना वेदोत्तर काळामध्ये चार्वाक, कपिल, षडदर्शने, बुद्धाच्या काळामध्ये, बुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आमच्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता होती. बघा, बुद्ध ज्यावेळेस इकडे प्रवचन करायचे तर दुसऱ्या दिशेला महावीर प्रवचन करायचे. म्हणजे आपल्या देशामध्ये धर्मनिरपेक्षता फार प्राचीन काळापासून आहे. अनेक राजे धर्मनिरपेक्ष. तुम्ही खरोशाला गेलात का? कधी गेलात? हा, बघा, खरोशाची लेणी 7व्या शतकात कोरली. पण खरोशा लेणीचा आणि धर्मनिरपेक्षतेचा संबंध आहे. काय संबंध आहे? खरोशा लेणीमध्ये पहिली लेणी बुद्धाची लेणी आहे. बुद्धाच्या लेणीला लागून शैव लेणी आहे. शैव लेणीला लागून वैष्णव लेणी आहे, म्हणजे विष्णूचं देवालय आहे.
महादेवाचं देवालय आहे आणि बुद्धाचं विहार आहे. मग मला सांगा तुम्ही, हा देश एक धर्माचा, एक पंथाचा, एक संप्रदायाचा कधीही नव्हता. या देशामध्ये प्राचीन काळापासून अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक विचार, अनेक संप्रदाय गुण्या गोविंदाने राहत आले. बर, दुसरं उदाहरण, तुम्ही वेरूळला गेलात. वेरूळला गेल्यानंतर पहिला लेणीचा समूह हा बुद्ध लेणींचा समूह आहे. नंतर कैलास लेणं, महादेवाचं लेणं आहे, शैव लेणं आहे आणि त्याच्या पलीकडं जैन लेणं आहे. म्हणजे एकाच ठिकाणी बुद्ध लेणी, शैव लेणी आणि जैन लेणी आहे. म्हणजे आज 1500 वर्ष झाले त्या लेणी कोरून किंवा या खरोशाच्या लेणी कोरून कलाकार अजिंठ्याला गेले असं काही लोकांचं म्हणणं आहे. आणि मग आपल्याला सांगता येईल मुलांनो की माझ्या देशामध्ये फक्त संविधानानंच धर्मनिरपेक्षता दिली असं नाही, तर वेद काळापासून, बुद्धाच्या काळापासून आपल्या देशामध्ये वेगवेगळे धर्म नांदत आले. म्हणून लेण्या आल्या, म्हणून जैन लेणी आहे, बुद्ध लेणी आहे, वैष्णव लेणी आहे, शैव लेणी आहे. ह्या सगळ्या लेणीवरून आपल्याला सांगता येतं. म्हणून मौर्य राजा, सम्राट अशोक, सातवाहन, गुप्त राजे, चालुक्य राजे, राष्ट्रकूट, कळचुर्य, शिलाहार, पांडे, वाकाटक. आता मला विषयावर बोलायचं असल्यामुळं तुमच्या डोक्यावर जरी जात असलं तरी मला धर्मनिरपेक्षता सोडून काहीच बोलायचं नाहीये. आलं लक्षामध्ये? म्हणून आमच्या देशामध्ये फक्त संविधानानंच धर्मनिरपेक्षता दिली असं नाहीये, तर 2500 वर्षापूर्वी नाही, 5000 वर्षापासून धर्मनिरपेक्षता या समाजामध्ये राहत आली. आता बघा, सम्राट अशोकाच्या काळामध्ये धर्मनिरपेक्षता होती. तुम्ही गुजरात मध्ये जर गेलात तर गिरनार नावाचा डोंगर आहे. त्या गिरनार नावाचा थोडंसं लक्षपूर्वक आहे का प्लीज. सम्राट अशोकाने त्या गिरनारच्या डोंगरावर धम्मलिपीमध्ये शिलालेख लिहिलाय सर. त्या शिलालेखामध्ये सम्राट अशोकाने धर्मनिरपेक्षतेचा एक संदेश दिला. बघा काय संदेश दिला. धर्मनिरपेक्षता हा वारसा, हा वसा. आम्ही अशोकाचे वारसदार, आम्ही भारतीय संस्कृतीचे वारसदार. मग आमची धर्मनिरपेक्षता आमच्या सम्राट अशोकाने त्या शिलालेखात कशी सांगितली, काय म्हणतात ते बघा. बघा लिहिलंय कोण, अशोकाने. सर्व पंथाच्या लोकांनी राज्यात शांततेने राहावे लिहून ठेवले. आज हे आहे धम्मलिपीमध्ये. बघा दुसरं अशोक काय म्हणतो, प्रत्येक जण, प्रत्येक धर्मियाने आपल्या तत्वाचं पालन करावं. सर्व धर्माच्या लोकांनी चित्त शुद्ध ठेवावं. सर्वांशी सद्वर्तनाने वागावं. सर्व धर्मपंथीयांनी परस्परांचा आदर सन्मान करावा. अशोक 2300 वर्षापूर्वी लिहितोय. म्हणजे धर्मनिरपेक्षता आमच्या देशामध्ये सम्राट अशोकाच्या काळापासून कशी आलेली आहे. सर्वांचा आदर करावा, सर्व संप्रदायांचा आदर करावा. धर्मपंथीयांनी आपल्या धर्माचा प्रसार करताना परधर्माचा आदर करावा. लहान मुलाप्रमाणे राजाने प्रजेची काळजी घ्यावी आणि स्वतःच्या धर्मपंथाची स्तुती करताना दुसऱ्या धर्माची हीनता किंवा दुसऱ्या धर्मावर टीका करू नये असं सम्राट अशोकाने त्यामध्ये सांगितलं. तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर विचार केला तर किती धर्मनिरपेक्षतेचं स्वराज्य होतं. ज्यावेळेस अफजल खानाचा वध झाला, अफजल खानाचा वध झाल्यानंतर ती डेड बॉडी ज्यावेळेस त्या रायगडाच्या पायथ्याशी पडली, राजमाता जिजाऊला जाऊन विचारण्यात आलं की अफजल खानाचा वध झाला, डेड बॉडी त्या ठिकाणी पडलेली आहे. अफजल खानाचं मुंडकं कुठे नेण्यात आलं. अफजल खानाचं मुंडकं राजगडावर राजमाता जिजाऊला दाखवण्यासाठी नेण्यात आलं. म्हणजे मुंडकं राजगडावर आणि प्रेत रायगडाच्या पायथ्याशी. त्यावेळेस राजमाता जिजाऊनी राजगडावरून आदेश दिला, लक्षात ठेवा अफजल खान जिवंत होता तोपर्यंत आपला शत्रू आहे, मेल्यानंतर तो आपला शत्रू नाहीये, त्याचं दफन झालं पाहिजे. हा संदेश राजमाता जिजाऊनी त्या ठिकाणी दिला. म्हणून मुलांना
अफजल खानाचं मुंडक राजगडावर दफन केलेलं आहे आणि अफजल खानाचा देह रायगडाच्या पायथ्याशी तिथं कबर बांधलेली आहे आणि त्याला 3 एकर जमीन शिवाजी महाराजांनी दिवाबत्तीसाठी दान दिलेली आहे। याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये छत्रपती शिवरायांचं राज्य सुद्धा धर्मनिरपेक्षतेचं राज्य होतं। सुरतेची लूट करत असताना त्यांनी सांगितलं होतं, खबरदार, मुस्लिम स्त्री जरी शत्रूची स्त्री असली तरी तिच्या इब्रतीला अजिबात धक्का लागता कामा नये। कुराण नावाच्या ग्रंथाला सुद्धा आदर केला पाहिजे। गरीब मुसलमानाला त्रास होता कामा नये। याचा अर्थ असा आहे छत्रपती शिवरायांचं स्वराज्यामध्ये 700 पठाण होते। इतकंच नाही तर जे आरमार दल होतं त्या आरमार दलाचा प्रमुख हा मुसलमान होता। शिवाजी महाराजांची वाघनखे तयार करून देणारा जातीवंत मुसलमान होता। शिवाजी महाराजांचे चित्र काढणारा मीर मोहम्मद मुसलमान होता। म्हणून 18 पगड जातीचे मावळे, सर्व धर्माचे मावळे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांमध्ये होते। म्हणून शिवाजी महाराजांचा संघर्ष हा धार्मिक संघर्ष होता तर राजकीय संघर्ष होता, पण त्यांचं स्वराज्य हे धर्मनिरपेक्षतेचं स्वराज्य होतं आणि हाच स्वराज्याचा वारसा भारतीय स्वातंत्र्याला मिळालं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिताना विचारण्यात आलं, तुम्हाला काही अडचण आहे का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला संविधान लिहिताना काहीच अडचण नाही, कारण माझ्या समोर आदर्श आहे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। आणि म्हणून रायगडाला जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणारे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडावर गेले। 2 दिवस मुक्काम केला रायगडावर, समाधीचं दर्शन घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर ते कुठे गेले? रायगडला गेले, महाडला गेले। याचा अर्थ आपल्याला सांगता येईल की अशा प्रकारे हे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये, मौर्यांच्या काळामध्ये, अशोकाच्या काळामध्ये, कनिष्कच्या काळामध्ये, इतकंच नाही चालुक्याच्या काळामध्ये, राष्ट्रकूटांच्या काळामध्ये, सातवाहनांच्या काळामध्ये, यादवांच्या काळामध्ये आम्हाला शिकायला मिळतं आणि त्यांच्या आम्ही वारसदार आहोत। आणि हेच धर्मनिरपेक्षतेचं मूल्य आपल्या भारतीय संविधानामध्ये आलं। मुलांनो, पाश्चात्यांचा जर विचार करायचा झालं तर पोप म्हणजे ख्रिश्चन, पोप श्रेष्ठ का राज्य श्रेष्ठ असे वाद पाश्चात्य जगतामध्ये झाले आणि म्हणून पोप आणि राज्य यांचं विलगीकरण करण्यासाठी धर्मनिरपेक्षता हे मूल्य अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये, इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये आणि युरोपाच्या सर्व जगतामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी धर्मनिरपेक्षता हे मूल्य स्वीकारलं। पण मुलांनो, आपण खंबीरपणे सांगायचंय, ठामपणे सांगायचंय, अलीकडे असं सांगितलं जातंय की स्वातंत्र्य, समता, बंधुता फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिले, असं ते आमचं म्हणणं आहे। आम्ही शिकवतो, तुम्ही लिहून घेता आणि पास होता, हे साफ झूट आहे। अरे जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय हे जीवन मूल्य जगाला देण्याचं काम या देशामध्ये तथागत बुद्धांनी केलेलं आहे, वर्तमान महावीरांनी केलेलं आहे।